कोर्लाई जिल्हा परिषद गटातून भाजप उमेदवार मनस्वी मोहिते यांची प्रचारात मुसंडी। मुरुड तालुक्यातील कोर्लाई जिल्हा परिषद गटातून भाजपकडून ॲडव्होकेट मनस्वी मोहिते या निवडणूक लढवत आहेत। भाजपचे नेते ॲडव्होकेट महेश मोहिते यांच्या त्या पत्नी आहेत। सामाजिक भान आणि गोरगरिबाला मदत करण्यासाठी तत्पर असं हे दाम्पत्य ओळखलं जातं। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मनस्वी मोहिते यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। या गटात तिरंगी लढत होत असून प्रचारामध्ये मनस्वी मोहिते आणि गणातील अश्विनी डोंगरीकर ठाकूर, संजय महाडिक यांनी चांगली मुसंडी मारली आहे। निश्चितपणे जिथे मी फिरते माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे मला, कारण की माझ्या विभागात फिरत असताना मला निश्चितपणे जाणवतं की जे त्यांनी आधी जे लोकप्रतिनिधी निवडून आणले त्यांच्यावर प्रचंड नाराजी इथे दिसून येते आणि आम्ही याच विजयाने जाणार आहोत की पुढे आम्हाला या विभागात जर बघितलं तर आपण पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा शिवाय त्याचनंतर रोजगाराचा खूप मोठा विषय आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते शिक्षण व्यवस्थेचाही पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे। या पूर्ण विषयावर आम्ही इथे पूर्णपणे 5 वर्ष काम करणार आहोत आणि याच विजनने आम्ही पुढे जाणार आहोत। निश्चितपणे मला अशी समस्या अशा जाणवतात इथे की इथे रोजगाराची पूर्णपणे प्रॉब्लेम आहे। रोजगाराचा व्यवसायच नाही, इथली माणसं बहुतांश मुंबईमध्ये स्थलांतरित झाली आहेत आणि ते सणासुदीलाच येतात आणि इथे बघितलं तर आपण सगळीकडे ज्येष्ठ मंडळी घरात असतात। त्यामुळे मला असं वाटतं की रोजगार जर आपण उपलब्ध करून दिला तर ती ओसाड पडलेली जी गावं आहेत ती पूर्णपणे संपन्न होतील आणि घरी आपली सगळी मुलं बाळं परत येतील। या विजननीच आपण काम करणार आहोत। आम्ही निश्चितपणे प्राधान्य देणार आहोत रोजगारावरच, कारण बरीचशी मुलं जे आम्ही बघतो यंगस्टर्स बरेच रोजगार विमुक्त राहिलेली आहेत, त्यामुळे ते मुंबईकडे स्थलांतरित होतात आणि त्यांनी स्थलांतरित होऊन घरी त्यांनी प्रचंड फॅमिलीकडे त्यांचं दुर्लक्ष होत असेल, पण तसं होऊ नये। ज्येष्ठ मंडळी घरी असताना मुलांनी पण आपल्या घरी यावं आणि आपल्या परिवारासोबत सुखी समाधानी आयुष्य घालावं असं वाटतं। त्याच्यानंतर दुसराही मी प्रश्न इथे सांगेन की माझ्या विभागात इथे पूर्ण जर आपण बघितलं तर पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। प्रत्येक घरात प्रत्येक गावात पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। नक्कीच पर्यटनाशी निगडीत असलेला आपला पूर्ण मुरुड काशी ते पूर्ण मुरुड विभाग याच्यामध्ये आपण नक्कीच रोजगाराचा कुठला तरी नक्की सोर्स निर्माण करू। जशी जेट्टी झाली आहे त्या जेट्टीनुसार आपण पुढे जसं चिखली सर्वे काशी हे लागून असलेले गाव यांना रोजगार कसा मिळेल आणि ते स्वतः स्वावलंबी होऊन मुंबईकडे शिफ्ट न होता आपल्याच घरी राहून आपल्याच घर आयुष्य आणि आपल्या परिवारासोबत राहतील याच्याकडे प्राधान्याने भर देऊ। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।